सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 210 कांद्या गाड्यांची आवक झाली असून कांद्याला साधारणपणे 500 ते 1600 रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे। दरम्यान कांद्याला बाहेर मागणी नाही, त्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं व्यापारी सादिक बागवान यांनी सांगितलं। मी सादिक बागवान, सिद्धेश्वर मार्केट यार्ड आडत व्यापारी सोलापूर। आज रोजी 220 गाडी कांद्याची आवक आहे। बाजार कमीत कमी 500 रुपयापासून 1500-1600 रुपये सरासरी लेवल आहे। क्वचित 1800 रुपये जात आहे। मागणी बाहेर कुठं पण नाही। यावर्षी स्टॉक भरपूर असल्यामुळे बाजार स्थिर नाही। म्हणजे गेल्या वर्षी या टायमाला बाजार कमीत कमी 4000 ते 4500 कांद्याला बाजार होता। कमी 1500पासून 4-4.5 पण बाजार होता कांद्याला। यावर्षी बाजार निम्म्यापेक्षा खाली आहे। शेतकरी आशावादी आहे। 6 महिने अगोदर 1700-1800 कांद्याला बाजार होता, त्या टायमाला त्यांनी स्टॉक केलेला आहे। म्हणजे निर्यात सुरू झाली की काय तर आपल्याला होईल। निर्यात दिलेले आहे बांगलादेशवाल्यांनी 200 टनचे। आज मार्केटमध्ये कमीत कमी 2000 टन कांदा बाजारमध्ये आहे सोलापूर मार्केटमध्ये। आता भारतात किती कांदा आहे? आता भारतातनं फक्त 200 टन कांदा म्हटलं तर कांदा निर्यात केल्यासारखं नाही ती। म्हणजे एका सिटीला, एक लोकल सिटीला जेवढा माल पुरवठा होईल तेवढा माल स्टॉक निर्यातीचं दिलेलं आहे, तर त्याला उपयोग नाही। ती सध्या शेतकरी आणि व्यापारी दोन्ही अडचणीत आहे। काय कारण काय आहे? म्हणजे कारण म्हणजे काय, सध्या ज्या टायमाला मागणी होती त्या टायमाला शासनानं किंवा सरकारनं निर्यातीचे कर वाढवले, म्हणजे एक्सपोर्ट करायला जे खर्च लागतो ते खर्च वाढवले। आता म्हणजे त्या टायमाला त्यांनी चायना, पाकिस्तान, तुर्की या भागातून त्यांनी कांदा मागून घेतले बाहेरचे। आता आपल्या भारताचा कांदा ते नको म्हणायला लागले।